पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी आणि मी आमची बैठक झाली। या बैठकीमध्ये महायुतीच्या बद्दलचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। यावर शिक्कामोर्तब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी बसून करतील। परवा मी राष्ट्रवादीच्याही नेत्यांशी चर्चा केली। त्या बैठकीला सुनेत्रा पवारजी, पार्थ पवारजी, छगन भुजबळजी, सुनील तटकरेजी आम्ही सर्व होतो। त्या बैठकीतही महायुतीबद्दल चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा यामध्ये महायुतीमध्ये समाविष्ट असणार आहे आणि त्यामुळे विधान परिषदेच्या जागा या महायुतीमध्येच लढल्या जाणार आणि मला विश्वास आहे की 17ही जागेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती जिंकेल आणि एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये होईल। शिवसेनेला 3 जागा ज्या आहेत सोडल्या जातील अशी माहिती होती, परंतु शिवसेना 6 किंवा 7 जागांवरती अडून बसलेली आहे। नेमकं यामध्ये काही पुढे मागे झाले का? जवळपास 99% बाबीवर आमचं एकमत झालं आहे। फक्त आता राज्याचे नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजी बसून याला शिक्कामोर्तब करतील। बाकी सर्व चर्चा महायुतीच्या जवळपास झालेल्या आहे। 1-2 विषय राहिलेले आहेत, ते माननीय मुख्यमंत्री अंतिम निर्णय करतील। साहेब, काही जागांची अदलाबदल होईल का? कारण की अनेक ठिकाणी यापूर्वी रायगडमध्ये जर उदाहरण घेतलं तर रायगड शेतकरी राष्ट्रवादीचे होते, पण आता संख्याबळ पाहिलं तर शिवसेना आणि भाजपची संख्याबळ जास्त। साधारण महायुतीमध्ये अशी चर्चा असतं की चर्चा होताना किंवा फॉर्म्युला ठरताना सीटिंगवर आपण जास्त विचार करतो की ज्याची सीटिंग आहे त्याला द्यावी आणि मग ज्या ठिकाणी बाकी सीट्स आहेत त्या ठिकाणी हा विचार करतो की संख्याबळ कुणात जास्त आहे, त्याचा विचार आपण करतो। त्यामुळं साधारणतः सर्वांनाच हे मान्य होईल, विधानसभेच्या वेळी, लोकसभेच्या वेळी ह्याच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही चर्चा करताना हाच फॉर्म्युला त्या ठिकाणी होता। पण आमच्या अध्यक्षांनी रवींद्र चव्हाणजींनी यामध्ये आज युतीची चर्चा अंतिमकडे नेलेली आहे। मला वाटतं की आता शेवटचा टप्पा फक्त आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे बैठकीत पूर्ण होईल। सर, आता गावकऱ्यांना जे आहे मिळणार मोफत पत्रिका जी आहे मिळणार आहे स्वामित्व योजनेअंतर्गत, हे नेमका निर्णय काय? केंद्र राज्याने ठरवलं आहे गावठाणातील घरांची मोजणी करायची, त्यांना सनद द्यायची आणि प्रत्येक घराचं भूमी अभिलेख करून त्या सर्व घरांचं नमुना 8 मध्ये नोंद घ्यायची। गावठाणाबाहेर जे रहिवासी क्षेत्र आहे त्या भागातल्या सुद्धा घरांना त्यांची मोजणी करायची आणि मोजणी करून त्यांनाही नमुना 8 मध्ये समाविष्ट करायचं, असा निर्णय मी आणि जयकुमार गोरेजी ग्रामविकास मंत्र्यांनी केला आहे। एक महत्त्वाचा निर्णय, जो अनेक वर्षे या निर्णयाची ग्रामीण भागातले लोक वाट बघायचे की आम्हाला नमुना 8 केव्हा मिळेल। नमुना 8 म्हणजे स्वामित्व, आणि त्यामुळं लवकरच आम्ही ह्या ठिकाणी पुढे जातो आहे। या राज्याला जे आम्ही महायुती म्हणून वचन दिलं होतं, जो संकल्प दिला होता, संकल्पनामा दिला होता की राज्यातल्या सर्व घरांचं स्वामित्व, प्रॉपर्टी कार्ड त्यांना देऊ, त्या दृष्टीने हे पाऊल आहे। तसंच महानगरपालिकेमध्ये जी गावे समाविष्ट झाली आहे त्यांना सुद्धा आता त्यांची जमाबंदी आयुक्त मोजणी करणार आहे। त्यांची मोजणी करून त्यांनाही प्रॉपर्टी कार्ड देण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करता आहे। खरं तर एक मोठा निर्णय आहे, पण निर्णयाचा आता अंतिम झाला आहे, लवकरच त्याची सुरुवात होईल। सर, पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत सगळीकडे शॉर्टेज अनेक ठिकाणी मुद्दाम साठा केला जातो, तिथे कारवाईचे आदेश कलेक्टरना दिलेत का? आणि दुसरं की इंधन कर हा जास्त आहे असं विरोधकांचा एक आरोप आहे या सरकारवर। विरोधक तर आरोप लावणारच आहे, कारण थोडा रेट वाढला की विरोधक आरोप लावतात, पण त्यांनाही माहिती आहे वस्तुस्थिती काय आहे। खाजगीमध्ये तेही मान्य करतात की या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनीच एकमत केलं पाहिजे, सर्वांनीच या अशा परिस्थितीमध्ये भांडू नये। पण आता पार्टी म्हणून त्यांना भूमिका घ्यावी लागते। पण ही गोष्ट खरी आहे की काही साठेबाजी करणारे लोक आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। या ठिकाणी काही ठिकाणी
शेतकऱ्यांना त्यांना जे शेतामध्ये डिझेल लागतं तोही थोडा अनेक जिल्ह्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. एकंदरीत परिस्थिती बघता सर्वांनाच थोड्या या ठिकाणी आता काटकसर घ्यावी लागणार आहे. मला असं वाटतं की मोदींच्या आव्हानाला जर देशातल्या सर्व नागरिकांनी सहकार्य केलं तर बऱ्यापैकी ही स्थिती कंट्रोल